वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी ट्रॅकसाठी चाललो आहे गारबेट प्लेट्यूला. तर तुम्ही कुठेही राहत असाल तर आधी तुम्हाला खोपोली किंवा कर्जत ट्रेन पकडून भिवपुरी स्टेशनला उतरायचं आहे. भिवपुरी स्टेशनला उतरल्यावर तुम्हाला स्ट्रेट कर्जत साईडला चालत जायचं आहे. लास्टला तुम्हाला एक ब्रिज दिसेल, त्या ब्रिजने तुम्हाला ईस्टला उतरायचं आहे आणि परत स्ट्रेट कर्जत साईडला चालत जायचं आहे. पुढे गेल्यावरच तुम्हाला मेन रोड दिसेल. त्या मेन रोडला आल्यावर तुम्हाला लेफ्टला जायचं आहे आणि पुढे जाताच तुम्हाला राईट साईडला श्री तातोबा महाराज प्रवेशद्वार दिसेल. त्यातून तुम्हाला स्ट्रेट आत जायचं आहे. पुढे गेल्यावर 10 मिनिटाच्या डिस्टन्सवर तुम्हाला लेफ्ट आणि राईट रूट दिसेल. तर तुम्हाला राईट रूटला जायचं आहे. ट्रेकिंगचा मेन स्टार्टिंग पॉईंट हा तोच आहे. इफ तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही गावातील लोकांना विचारू शकता. पुढे जाताच तुम्हाला धूम लेक दिसेल. धूम लेकच्या साईडने तुम्हाला स्ट्रेट चालत जायचं आहे. गारबेट प्लेट्यू हे माथेरान जवळील सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असलेले एक सुंदर आणि निसर्गरम्य पठार आहे. पावसाळ्यात हे पठार पूर्ण हिरवगार गवत आणि धुके यांनी आढळलेले असते. येथे अनेक लहान मोठे धबधबे आणि सुंदर तलाव पाहता येतात. पठारावरून चारी बाजूला सह्याद्रीचे डोंगर रांगा आणि खालील धरणाचे सुंदर दृश्य दिसते. हा ट्रॅक भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन वरून सुरू होतो. दिशाळगाव, सुंदर तलाव आणि सागाची वाडी पार करून गारबेट प्लॅट्यू आणि गारबेट पॉइंटवर पोहोचतो व पुढे माथेरानमध्ये संपतो. पावसाळ्यात इथे वातावरण इतकं सुंदर असतं की प्रत्येक वळणावर थांबून फोटो काढावेसे वाटतात. सुरुवातीचा 1 ते 1.5 तासाचा प्रवास हा खूप सोपा आहे. पुढे वॉटर क्रॉसिंगच्या नंतर तुम्हाला सागाची वाडीकडे जायचं आहे. वाटेत गावातील लोक स्टॉल लावतात. त्यामध्ये तुम्हाला चहा, कॉफी, पेरू, काकडी, मॅगी, मक्के, वॉटर बॉटल आणि लिंबू पाणी मिळेल आणि त्यांची प्राईस ही 20 ते 30 रुपये जास्त असते. कारण हे लोक बेस विलेजमधून सामान त्यांच्या डोक्यावरून डोंगरात घेऊन येतात. त्यात त्यांची मेहनत आहे, सो त्यांना ते पैसे देणे हे वर्थ इट आहे. सागाच्या वाडीमध्ये एंटर झाल्यावर तुम्हाला पुढे जाऊन पूल दिसेल. त्या पूलच्या इथून तुम्हाला लेफ्ट घेऊन वर जायचं आहे. इफ तुम्हाला नाही समजलं तर तिथे लोक असतात, तुम्ही त्यांना विचारू शकता, ते तुम्हाला गाईड करतील.
आणि गावातून जाताना आपण शांतपणे गेलो पाहिजे, कारण का आपल्यामुळे गावच्या लोकांना त्रास व्हायला नको याची काळजी आपण घेतली पाहिजे. सागाची वाडी हे गाव खूप छोटं आहे आणि खूप सुंदर आहे. सगळ्यात हार्ड ट्रॅक सुरू होतो तो म्हणजे सागाची वाडी क्रॉस केल्यानंतर स्टीफ माउंटन आणि स्लिपरी रोड येतात. त्यामुळे चांगल्या ग्रिपचे शूज घालणं हे गरजेचं आहे. सोबत तुम्ही स्नॅक्स आणि वॉटर बॉटल कॅरी करा, कारण का एवढे स्टीफ माउंटन आणि स्लिपरी रोड चढल्याच्या नंतर त्याची तुम्हाला गरज लागू शकते. आणि फायनली सुमारे 3 ते 3.5 तासाच्या ट्रॅक नंतर आपण पोचलो आहोत गार्बेट प्लेट्यूवर. काय हा नजारा, हिरवेगार पठार आणि इथला वारा इतका जबरदस्त आहे की तुम्ही स्वतःचा आवाज ऐकू शकणार नाही. समोर माथेरानचे डोंगरांची रांग दिसते. इथला निसर्ग पाहून चढणीचा सगळा थकवा एक क्षणात गायब होतो.
आणि आता मी माझा प्रवास सुरू केला आहे गार्बेज प्लेटीवरून ते गार्बेज पॉइंटकडे जाण्यासाठी. फायनली मी येऊन पोहोचलो माझ्या लास्ट स्पॉटवर, तो म्हणजे गार्बेज पॉइंट. गार्बेज पॉइंटचा ट्रॅक हा गार्बेज प्लेटूपेक्षाही रिस्की आहे. या पॉइंटवर आल्यावर एक वेगळाच आनंद येतो, कारण का आपल्या संपूर्ण ट्रॅकचा पॉइंट हा इथे एंड होतो. सो मी चालू केला माझ्या परतीचा प्रवास. मित्रांनो, सह्याद्री ही आपली संपत्ती आहे. ट्रॅकला आल्यावर प्लास्टिकचा कचरा इथे अजिबात टाकू नका, सोबत घरी घेऊन जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भटकंतीत.